जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयिरीयाणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निद्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्रीमद नेमिचंद्राचार्य सिद्धांतिदेव विरचित हा बृहद्रव्य संग्रह हा ग्रंथादिराज आहे आणि या अंतर्गत आपण जीव द्रव्याच्या विशेषांची चर्चा करीत आहोत. उपयोगो लक्षणम, उपयोग रूप जीवाचं लक्षण आहे आणि ज्ञान दर्शनाचा व्यापार, ज्ञान दर्शनाची पर्याय हेच खऱ्या अर्थानं जीवाचं लक्षण आहे. दर्शन आणि ज्ञान हे दोन गुण चेतना या नावाने ओळखले जातात. जीवाची चेतना म्हणजेच ज्ञान आणि दर्शन होय आणि हे ज्ञान दर्शनच जीवाचा उपयोग आहे, जीवाचं लक्षण आहे. लक्षण कशाला म्हणतात तर अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून एखादी वस्तू बाजूला करण्यासाठी त्याचं जे विशिष्ट असं चिन्ह वापरलं जातं त्याला लक्षण असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, लक्षण कशाला म्हणतात तर अनेक मिसळलेल्या पदार्थांमधून एखादा इच्छित किंवा वांछित पदार्थ, विशिष्ट पदार्थ बाजूला करण्यासाठी, वेगळा करण्यासाठी त्याचा जो गुणविशेष वापरला जातो त्यालाच त्याचं लक्षण असं म्हणतात. आता याचा खूप विस्तार करता येईल. आत्मभूत लक्षण, अनात्मभूत लक्षण, मग त्याचे दोष सुद्धा काही असतात लक्षणाभासाचे. अव्याप्त, अतिव्याप्त, असंभवी हा थोडासा न्यायशास्त्राचा विषय आहे. परंतु इथे आपल्याला मुख्य काय समजून घ्यायचं आहे की जीव आणि अजीव या पदार्थांनी मिक्स असं, मिसळलेलं, मिश्रित असं हे विश्वाचं स्वरूप आहे. विश्व कशाला म्हणतात तर जीव अजीव पदार्थ हे सर्वत्र एकत्रित राहण्याची जी जागा आहे त्याचं नाव विश्व आहे. मग अशा या विश्वातून आपल्याला जीव पदार्थाला ओळखायचं असेल, त्याला बाजूला घेऊन, बाजूला घेता येत नाही परंतु त्याचं विशिष्ट प्रकारे बाकीच्या पदार्थांना भिन्न करून, जीवद्रव्याला मुख्य करून त्याला ओळखून त्याचा आश्रय घ्यायचा असेल तर मग आपल्याला जीवद्रव्याचं लक्षण ओळखावं लागतं. आणि म्हणून या लक्षणाची चर्चा आपण येथे करतो आहोत. तर ते लक्षण आहे उपयोग आणि हा उपयोग म्हणजेच चेतना आणि चेतना म्हणजेच ज्ञान दर्शन. आता चेतना कशाला म्हणतात पहा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मोठमोठ्या ग्रंथांचं रहस्य सहजरित्या उद्घाटित करताना मदत करतात. चेतना कशाला म्हणतात तर ज्यामध्ये स्वचा आणि पराचा अवभास होतो किंवा स्व आणि पराचं अवलोकन केलं जातं त्यालाच चेतना असे म्हणतात. स्व आणि पराचा अवभास ज्याच्यामध्ये होतो, प्रतिभास ज्याच्यामध्ये होतो त्यालाच चेतना असे म्हणतात. आणि जर मग तुम्ही बारकाईनं मी सांगितलेलं ऐकलं असेल तर मग जीवद्रव्यामध्ये जे अनंत गुण असतात त्या अनंत गुणांपैकी केवळ दोनच गुण, ज्ञानगुण आणि दर्शन गुण असे दोनच गुण असे आहेत की ज्यामध्ये स्व आणि पराचा प्रतिभास होतो. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपण मौन घ्यावं. काय म्हणतो आहे, मौन घेऊन ऐकावं जेणेकरून
आपल्याला हा विषय समजेल आणि इतरांना सुद्धा आवाजाचा डिस्टर्ब होणार नाही. आपण थोडंसं शांतीनं ऐकावं. खूप छान विषय आहे आणि आजचा विषय तर एवढा सुंदर आणि महत्वपूर्ण आहे की खूपच सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक वर्ष स्वाध्याय करून सुद्धा जे रहस्य समजून येत नाही ते आज आपल्याला निश्चित समजून येणार आहे. त्यामुळे प्रथमच आजच्या व्याख्यानाला उपस्थित असणाऱ्या जीवांना मी भाग्यवान समजतो. खऱ्या अर्थानं ते भाग्यशाली आहेत, कारण या सगळ्या प्रत्यक्ष परोक्ष चर्चेचा जो सारांश आहे, प्रत्यक्ष परोक्ष रूप ज्ञानाचा निचोड सार जो आहे तो सार आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे खरोखर धन्य आहोत आपण की आज आपण या विषयाच्या चरम सीमेला किंवा पराकाष्ठेला जाणून घेणार आहोत. त्याचीच ही थोडीशी आपण प्रस्तावना पाहतो आहोत. काय सांगितलं? आपल्याला दिसत आहे बोलताना फक्त आवाजच येऊ लागला स्पीकर. हो, हा, आता आवाज ऐकू येईल सर्वांना. थोडंसं आपण धैर्यानं ऐकावं. एक दोन गोष्टी मी आता सांगितल्या त्या 1 मिनिटात रिपीट करतो, कारण वेळ सुद्धा आपल्याकडे कमी आहे आणि ठरलेल्या वेळेत आपल्याला पूर्ण विषय ऐकायचा आहे. तर पहिल्यांदा मी सांगितलं की लक्षण कशाला म्हणतात. तर अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून एखादी इच्छित वस्तू बाजूला करण्यासाठी आपल्याला जो गुणधर्म, जो गुणविशेष उपयोगी पडतो त्यालाच लक्षण असे म्हणतात. आणि हे जाणल्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे चेतना कशाला म्हणतात. तर ज्यामध्ये स्व आणि पराचा प्रतिभास होतो, स्व आणि पराचं अवलोकन केलं जातं, अशा गोष्टीला, अशा तत्वाला चेतना असे म्हणतात. आणि मग चेतना म्हणजे काय, तर जीवाच्या अनंत गुणांपैकी केवळ 2च गुण असे आहेत की ज्यामध्ये स्व आणि पराचा प्रतिभास होतो आहे. आणि तो ते गुण कोणते आहेत, तर दर्शन गुण आणि ज्ञान गुण. हे 2 गुणच स्व आणि पराचा अवभासन, स्व आणि पराचा प्रतिभास करू शकतात. आणि म्हणून या 2 गुणांनाच चेतना असं म्हटलं जातं. आणि या 2 गुणांची जी पर्याय होते, या 2 गुणांची जी व्यक्त अवस्था असते त्यालाच उपयोग म्हणतात. ज्ञान दर्शनाच्या व्यापारालाच उपयोग असे म्हणतात. आणि हा उपयोग जीवाचे लक्षण आहे. म्हणजेच जीवात्मा सोडून अन्य कोणत्याही वस्तूमध्ये दर्शन ज्ञानाची पर्याय म्हणजेच दर्शन ज्ञानाची व्यक्तरूप अवस्था हा उपयोग अन्य द्रव्यांमध्ये दिसत नाही. आणि म्हणूनच फक्त जीवद्रव्यामध्ये असणारा हा ज्ञान दर्शन रूप उपयोग जीवाचं लक्षण आहे. तर इथपर्यंत आपण पाहिल्यानंतर काल आपण मतिश्रुत ज्ञान, अवधी ज्ञान, मनःपरे ज्ञान आणि केवल ज्ञान या 5 ज्ञानांमध्ये प्रत्यक्ष आणि परोक्षाचा भेद पाहिला होता. आता ती सर्व चर्चा आपल्याला ठाऊक आहे आणि आपल्या स्मरणात आहे. अशा प्रकारची धारणा करून, अशा प्रकारची अपेक्षा आणि आशा करून मी पुढच्या विषयाला हात घालतो आहे. तर काल आपण या ज्ञानाच्या प्रत्यक्ष आणि परोक्षपणाची चर्चा केली आणि त्याचा आधार ठरवला होता. त्याच्यासाठी आवश्यक असणारी शर्त किंवा अट ठरवली होती की जे ज्ञान इंद्रिय आणि मनाच्या किंवा पराच्या अपेक्षेसहित जाणतं, पराच्या अवलंबनाने जाणतं, पराच्या निमित्ताने जाणतं, ते ज्ञान परोक्ष ज्ञान असतं. आणि जे ज्ञान परनिमित्ताशिवाय, पराच्या अवलंबनाशिवाय स्वतः डायरेक्ट आत्मप्रदेशांच्या द्वारे जाणतं, ते ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान असतं. आणि अशा प्रकारचा आधार, मजबूत पक्का आधार निश्चित केल्यानंतर मग आपण त्या 8 ज्ञानांचं जेव्हा वर्गीकरण केलं तेव्हा असं आपल्या लक्षात आलं की मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि बरोबर त्याचे अज्ञान
म्हणजे कुमती ज्ञान आणि कुश्रुत ज्ञान ही 4 ज्ञाने तर परोक्ष ज्ञाने आहेत आणि अवधी ज्ञान आणि कुअवधी ज्ञान, मनःपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान ही 4 ज्ञाने प्रत्यक्ष ज्ञान रूप आहेत. आता पुन्हा एवढं झाल्यानंतर आपण पुन्हा त्या प्रत्यक्ष ज्ञानाचे सुद्धा 2 प्रकार केले, एक देश प्रत्यक्ष आणि दुसरं सकल प्रत्यक्ष. ती चर्चा आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आता याच प्रत्यक्ष आणि परोक्ष ज्ञानाच्या चर्चेला आपण एका वेगळ्या अपेक्षेने, एका वेगळ्या आधारानिशी जाणणार आहोत. खूप लक्ष देऊन ऐकावं. आता प्रत्यक्ष आणि परोक्षपणाचा आधार शास्त्रामध्ये आणखी एका प्रकारे सांगितलेला आहे आणि मग पहिल्यांदा आपण त्या दुसऱ्या आधाराला समजावून घेऊया. तर दुसरी अपेक्षा ही आहे की आचार्य म्हणतात विशदम प्रत्यक्षम. न्यायशास्त्रामध्ये याची चर्चा येते की जे ज्ञान विशद असतं ते प्रत्यक्ष ज्ञान रूप असतं आणि या उलट परोक्षमितरत म्हणजे जे ज्ञान विशद नसतं म्हणजेच अविशद असतं त्यालाच परोक्ष ज्ञान म्हणतात. बघा काय काय सांगितलं. पहिल्यांदा प्रत्यक्ष आणि परोक्ष ज्ञानाचा आधार बनवला होता पराच्या निमित्ताने, पराच्या अवलंबनाने, म्हणजेच इंद्रिय आणि मनाच्या अवलंबनाने जाणणं किंवा न जाणणं हा प्रत्यक्ष आणि परोक्ष ज्ञानाचा आधार बनवला होता. आणि आता अपेक्षा ठेवत आहेत इंद्रिय आणि मनाला गौण करून येथे मुख्यता देत आहेत की जे ज्ञान विशद असतं ते ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे असं समजा आणि जे ज्ञान अविशद असतं ते परोक्ष ज्ञान असतं. आता पुन्हापणामध्ये प्रश्न येतो, हे विशद आणि अविशद म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे विशद म्हणजे निर्मलतेने सहित असं ज्ञान. विशदता म्हणजे निर्मलता, विशदता म्हणजे स्पष्टता. याउलट अविशदताचा अर्थ होईल की अनिर्मलता, अस्पष्टता असा त्याचा अर्थ होईल. आता लक्षात आलं असेल आपल्याला की प्रत्यक्ष ज्ञानाचा आधार सांगताना आचार्य देवानी जी दुसरी अपेक्षा सांगितलेली आहे ती निर्मळ प्रतिभासाने युक्त, विशिष्ट अशा स्पष्टतेनं युक्त असं जे ज्ञान असतं ते ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे असं जाणा. आणि जे आंशिक निर्मल किंवा आंशिक अनिर्मल अविशद ज्ञान असतं त्या अविशद ज्ञानाला काय परोक्ष ज्ञान असं समजा. आता पुन्हा मनामध्ये प्रश्न झाला, हे तर समानार्थी शब्द झाले. विशद म्हणजे निर्मल, स्पष्ट आणि अविशद म्हणजे अनिर्मल, अस्पष्ट. परंतु नेमकं काय? तर यासाठी मी आपल्याला एक उदाहरणाद्वारे सांगतो की याचा आपल्याला आपण थोडासा उदाहरणाद्वारे अंदाज घेऊया की नेमकं काय म्हणायचं आहे. पहा बघूया, आपण स्वतः प्रयोग करायचा एक छोटासा. आता स्पष्ट ज्ञान आणि अस्पष्ट ज्ञानाचा थोडासा आपण टेस्ट घेऊया. तर मग विशद ज्ञान आणि अविशद ज्ञान कशाला म्हणता येईल हे थोडंसं आपण चाचपून पाहूया. तर आपण सर्वांनीच अग्नी पाहिली असेल, आग पाहिलेली आहे, निश्चितच पाहिलेली आहे. आणि अशी तशी स्वयंपाकघरातली ती गॅसची अग्नी म्हणत नाही आम्ही, जी होळीला पेटवली जाते. आपण पाहिले असेल चौकात लोक एकत्रित येतात आणि होळीची अग्नी पेटवतात. खूप मोठा असा तो ढीग रचून, लाकडांचा, इंधनाचा वगैरे ढीग रचून होळी पेटवतात. तर ती आग तुम्ही पाहिली असेल. आता जरा आठवा बघूया ती आग कशी असते. तुम्ही ते चित्र आठवा बघूया. तर मग तो असा मोठा असा आगीचा डोंब उसळलेला असतो. त्याचे मोठमोठ्या अशा त्या आगीच्या ज्वाळा निघत असतात. त्यामधून ते स्फुल्लिंग अशी ती बाहेर पडत असतात आणि त्यातून धूर निघत असतो. आणि मग ती लाल पिवळ्या रंगाची अशी ती अग्नी अगदी डोळे दिपून टाकते. आणि सलग काही वेळ आपण त्या अग्नीकडे एकटक पाहू नाही शकत कित्येक वेळेला. तर मग अशी ती भडकणारी, भडकलेली अग्नी आपणा सर्वांना आठवत असेल. आता हे मी एवढं सगळं सांगितल्यानंतर आपल्याला त्या अग्नीचं ज्ञान झालं की नाही हो? आपल्याला ती अग्नी ज्ञेय बनली की नाही? निश्चितच बनली. आपण ती पाहिली सुद्धा आत्ता, होय की नाही? मग हे जे अग्नीचं ज्ञान झालेलं आहे आत्ता ते एक ज्ञान, त्याला जरा आता तुम्ही बाजूला ठेवा. आता तुम्ही ते ज्ञान केलं, आता तो बाजूला ठेवा.
आता दुसरं ज्ञान पहा, आपल्याला तुलना करायची आहे. समजा खरोखर होळीचा दिवस आहे आणि तुम्ही त्या अग्नीच्या समोर उभे आहात, त्या पेटवलेल्या होळीच्या समोर उभे आहात आणि उघड्या डोळ्यांनी त्या अग्नीला पाहता आहात, प्रत्यक्ष तिथे उभे राहून. आता त्यावेळी तुम्हाला जे अग्नीचं रूप दिसतं आहे ते अग्नीचं रूप आणि आता तुम्ही मी सांगितल्यानंतर ज्या ज्ञानाची कल्पना केली ते अग्नीचं ज्ञान, दोन्हीमध्ये काहीतरी फरक आहे की नाही? त्या दोन्ही ज्ञानांमध्ये काही फरक आहे की नाही? निश्चितच फरक आहे. तो कोणता फरक आहे? तो स्पष्टता आणि अस्पष्टतेचा फरक आहे. कळालं का? पहा, आता आपण कितीही म्हणालो आणि कितीही ते चित्र डोळ्यासमोर आणलं तरी सुद्धा, आणि अग्नीचं ज्ञान सुद्धा झालं, चुकीचं ज्ञान नाहीये ते, मिथ्या ज्ञान नाहीये ते, खोटं नाहीये, परंतु प्रत्यक्ष अग्नीला पाहिल्यानंतर जे ज्ञान होतं त्या ज्ञानाची विशदता, त्या ज्ञानाची निर्मलता आणि अशा प्रकारे मनामध्ये आठवून किंवा कल्पना करून केलेली निर्मलता, स्पष्टता ही निश्चितच वेगळी असते. पहा, लक्षात आलं का? दोन्ही मधला प्रतिभासामधली तरतमता, तुलना तुमच्या लक्षात आली का? पहा, म्हणजे लक्षात येईल की ज्ञानामध्ये स्पष्टता आणि अस्पष्टता आचार्यदेव आपल्याला कोणती सांगू इच्छित आहे. आपल्यापैकी काही लोकांनी निश्चितच त्या आग्र्याचा तो ताजमहाल पाहिला असेल आणि ताजमहालाला तुम्ही कदाचित भेट दिली असेल, कारण ते म्हणजे आश्चर्य मानलं जातं, जगातलं एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असं मानलं जातं. तर जर तुम्ही कोणतीही इमारत घ्या, ताजमहालच असं म्हणत नाही आम्ही, कोणतीही इमारत घ्या की जी तुम्ही भेट दिलेली आहे, किंवा शिखरजी तीर्थक्षेत्र घ्या, कोणतीही एखादी भौगोलिक ठिकाण आपल्या समोर आणा. आता ताजमहालाचं भेट देऊन आल्यानंतर आत्ता बसल्या बसल्या ते रूप जाणणं आणि त्या ताजमहालाचं त्या देखण्या रूपाचं ज्ञान करून घेणं हे एक ज्ञान, आणि प्रत्यक्ष त्या ताजमहाला समोर राहून त्या ताजमहालाला पाहणं आणि त्यावेळी होणारं ज्ञान, निश्चितच या दोन्ही ज्ञानांमध्ये थोडीशी तरतमता आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जे आठवून करतो त्यामध्ये थोडी कमी निर्मलता आहे, कमी स्पष्टता आहे, आणि जे प्रत्यक्ष पाहतो, डोळ्यांनी बघत असतो, त्याच्यामध्ये निर्मलता, स्पष्टता जास्त आहे. पहा, आणखी एक उदाहरण देऊ. भरपूर उदाहरणं देता येतील, पण आपल्याला उदाहरणांमध्ये अडकायचं नाहीये. तुमच्या अगदी जवळची नातेवाईक, तुमच्या अगदी जवळचा जो आप्तेष्ट आहे, परंतु सध्या तुमच्या घरात नाहीये, थोडंसं दूर आहे, दुसऱ्या गावामध्ये आहे, अशी कल्पना करा. किंवा असा जो कोणी त्याचा चेहरा समोर आणा, जो की तुमचा अगदी जवळचा आहे, त्याचा चेहरा तुम्हाला खूप छान आठवतो. आता तुम्ही त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणलाय, तुम्ही त्याच्या चेहऱ्याशी खूप चांगले परिचित आहात. आता त्या चेहऱ्याचं जे ज्ञान तुम्हाला होत आहे ते स्पष्ट आहे काय अस्पष्ट आहे? आम्ही तर त्याला खूप वर्षांपासून ओळखतो, फक्त आता काही दिवसच तो आमच्यापासून दूर गेलाय, मुलगा असेल, मुलगी असेल, कुणीही. तर मग अशा वेळेला त्याचं जे ज्ञान होत आहे ते आम्हाला स्पष्ट वाटलं तरी सुद्धा ते तितकं स्पष्ट नाहीये जितकं आम्ही त्याच्या समोर जाऊन बसू आणि त्याला पाहू, त्यावेळी जे स्पष्ट ज्ञान होईल. त्यापेक्षा अशा प्रकारे आठवलेलं ज्ञान हे थोडंसं अस्पष्टच असतं. तुम्ही म्हणाल नाही, मला माझ्या मुलाला, माझ्या मुलीला मी खूप स्पष्ट जाणतो, खूप निर्मळतेनं मी जाणतो. तर मग सांगा बघूया, आता ती मुलगी, तो मुलगा कसे बसलेले आहेत, कोणते कपडे घातलेले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती हावभाव कसे आहेत? तर नाही सांगू शकत आपण, कारण तेवढी स्पष्टता सध्या ज्ञानामध्ये नाहीये. तर याच्यावरून थोडक्यात काय, या सगळ्या उदाहरणांवरून आपल्याला समजून काय घ्यायचं होतं, उदाहरणांमध्ये अडकू नका. तर यामधून सांगायचं हे होतं की ज्ञानाची निर्मलता आणि अनिर्मलता आचार्यदेवांनी कशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग आचार्यदेव म्हणतात की वास्तवामध्ये जे स्पष्टतेनं सहित ज्ञान असतं, वास्तवामध्ये ते प्रत्यक्ष आहे, आणि जे आपण निर्मलतेनं रहित असं जे जाणलं जातं त्याचं नाव परोक्ष आहे, अप्रत्यक्ष आहे. लक्षात आलं का? ही एकदा विवक्षा समजली का? आता हा आधार घेऊन आपण चर्चा करूया. बघा, खूप सुंदर आहे. पहा,
आता सध्या तुम्ही सर्वजण मला ऑन स्क्रीन पाहता आहात किंवा कानांनी माझे शब्द ऐकता आहात, होय की नाही? मग हे सगळं आपण स्पष्ट ऐकतो आहोत, स्पष्ट डोळ्यांनी पाहतो आहोत. तर मग हा जो प्रतिभास आहे हा प्रत्यक्ष म्हणायचा की परोक्ष म्हणायचा? काळजीपूर्वक ऐका. तर मग आचार्य म्हणतात की अहो, हे सगळे आपल्याला स्पष्ट दिसत असले, अगदी आपण याला स्पष्ट रीतीने पाहत ऐकत असलो तरी वास्तवामध्ये पाहिलं तर अवधी ज्ञान, मनःपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान यांच्यामध्ये जी स्पष्टता असते, जी निर्मलता असते, तीच खऱ्या अर्थाने स्पष्टता आणि निर्मलता आहे. त्याच्यामध्ये जी स्पष्टता आणि निर्मलता असते ती अशी उघड्या डोळ्यांनी, उघड्या कानांनी पाहिलेल्या रूपामध्ये, ऐकलेल्या शब्दांमध्ये सुद्धा येत नाही. आणि म्हणून हे इंद्रियांच्या निमित्ताने होणारं ज्ञान कितीही विशद वाटलं, कितीही स्पष्ट दिसलं, कितीही निर्मळतेला धरून असलं तरी वास्तवामध्ये हे अस्पष्ट आणि अविशदच आहे. आणि म्हणून हे इंद्रियांनी युक्त असणारं मतिश्रुत ज्ञान परोक्ष आहे, कारण हे अस्पष्ट आहे असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. ओहो, समजलं का? पहा, म्हणजे आम्ही जे स्पष्ट म्हणतो की मी डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, मी या कानांनी प्रत्यक्ष ऐकलं, असं जे आपण म्हणतो आणि त्याद्वारे आपण या स्पष्ट ज्ञानाला जाणलं असं म्हणतो, आचार्य म्हणतात बाबा रे, ते अस्पष्टच आहे. कारण त्यामध्ये अवधी ज्ञान, मनःपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञानाची जी अलौकिक निर्मलता असते, स्पष्टता असते, ती यामध्ये असत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे इंद्रियांनी आणि मनाच्या निमित्ताने जाणलं गेलेलं हे ज्ञान अस्पष्ट आहे, अविशद आहे. आणि म्हणून याला शास्त्रामध्ये, आगमामध्ये परोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे, कारण ते विशद नाही. आता या उलट अवधी ज्ञान जे की आत्मप्रदेशांनी डायरेक्ट होतं, मनःपर्यय ज्ञान जे ज्ञानाद्वारे इंद्रिय आणि मनाच्या निमित्ताशिवाय डायरेक्ट जाणलं जातं, आणि केवल ज्ञान तर विश्वातल्या सर्व पदार्थांना अतिस्पष्ट रीतीने, पूर्ण रीतीने जाणतो. तर ही तीन ज्ञाने विशदतेने युक्त आहेत, निर्मल प्रतिभासाने युक्त आहेत. आणि म्हणून ही तीन ज्ञाने, अवधी ज्ञान, मनःपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान, ही तीन ज्ञाने विशद असल्यामुळे प्रत्यक्ष आहेत. यामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होणार आहेत याची मला खात्री आहे. आता मी पुढच्या 10 मिनिटात जो विषय सांगणार आहे त्याद्वारे आपलं सर्व समाधान होईल याची मी आपल्याला खात्री देतो. पहिल्यांदा मूळ येथे शास्त्रामध्ये आचार्य काय सांगताहेत तो पहिल्यांदा पूर्व पक्ष, तो जो बेस आहे तो पहिल्यांदा जाणून घेऊया आणि मग आपल्या शंका समाधानाकडे आपण वळूया. पहिल्यांदा आचार्य काय म्हणतात ते समजावून घेऊया आपल्या शंकांनंतर, हा ना. पहा, तर एकूण आता सगळ्या झालेल्या चर्चाचा 1-1.5 मिनिटात केवळ गोषवारा. प्रत्यक्ष आणि परोक्ष असे ज्ञानाचे 2 प्रकार पडतात. पैकी एक अपेक्षा आपण कालच्या व्याख्यानात जाणून घेतली. 5 इंद्रिय आणि 1 मन यांच्या निमित्ताने प्रवृत्त होणारं ज्ञान परोक्ष असतं आणि इंद्रिय आणि मनाच्या निमित्ताने रहित असणारं जे ज्ञान असतं ते प्रत्यक्ष ज्ञान असतं. ही एक बाजू. आता दुसरी अपेक्षा सांगताना काय सांगितलेलं आहे की जे विशद ज्ञान असतं, स्पष्ट प्रतिभासाने, निर्मळतेने युक्त जे ज्ञान असतं ते प्रत्यक्ष ज्ञान, आणि जे अस्पष्ट किंवा निर्मलतेनं रहित असणारं जे ज्ञान असतं त्या ज्ञानाचं नाव परोक्ष ज्ञान. ही एक दुसरी अपेक्षा सांगितली. आता या अपेक्षेनुसार पाहिलं तरी सुद्धा ही बाजू स्पष्ट होते की मतिज्ञान आणि श्रुतज्ञान ही इंद्रियांच्या निमित्ताने होणारी ज्ञान आहेत, म्हणून ती परोक्ष आहेतच. पण त्याशिवाय ही या ज्ञानांच्या द्वारे वस्तूंचं स्पष्ट विशद ज्ञान होत नाही. आणि म्हणून या दुसऱ्या अपेक्षेने सुद्धा वस्तूचं परिपूर्ण स्पष्ट निर्मळ स्वरूप
या दोन ज्ञानांच्या द्वारे ग्रहण केलं जात नसल्यामुळे ही मती आणि श्रुत ज्ञान अविशद असल्यामुळे या दोन ज्ञानांना परोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. आणि अवधिज्ञान, मनःपरिज्ञान आणि केवळ ज्ञान, मग त्यामध्ये कुअवधी पण असेल. तर अवधिज्ञान, कुअवधी ज्ञान, मनःपरिज्ञान आणि केवळ ज्ञान ही ज्ञाने वस्तूच्या स्पष्ट प्रतिभासाने अतिशय सुस्पष्टपणे निर्मळतेने या वस्तूंना जाणलं जातं. म्हणूनच या ज्ञानांना स्पष्ट विशद प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. यामध्ये थोडासा मध्येच एक मुद्दा छोटासा घेतो, तो हा की येथे स्पष्ट निर्मळ ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष, याचा अर्थ ते सत्य, खरं, आणि परोक्ष ज्ञान अविशद आहे, अस्पष्ट आहे, म्हणजे ते मिथ्या ज्ञान असं नाही. असं नाहीये. उदाहरणार्थ स्वच्छ, अगदी स्वच्छ लख केलेला आरसा असेल आणि त्यामध्ये मी माझं प्रतिबिंब पाहत असेल तर ते माझं खरं प्रतिबिंब. आणि थोडासा मलिन झाला असेल, थोडीशी धूळ पडली असेल आरशावर आणि थोडाफार भाग अस्पष्ट दिसत असेल, धूसर दिसत असेल, तर ते माझं झालेलं मिथ्या ज्ञान, चुकीचं ज्ञान असं नाही आहे. म्हणजे आरशामध्ये मी धूळ लागल्यामुळे माझं प्रतिबिंब न दिसता वाघाचं प्रतिबिंब दिसलं किंवा सशाचं प्रतिबिंब दिसलं असं नाही आहे. त्यामध्ये सुद्धा मला माझंच प्रतिबिंब दिसतं आहे, परंतु थोडंसं अस्पष्ट आणि धूसर दिसत आहे, म्हणून त्या प्रतिबिंबाला म्हणायचं परोक्ष. पण माझ्या प्रतिबिंबाच्या ऐवजी सिंहाचं प्रतिबिंब दिसत असेल किंवा अन्य कोणत्या व्यक्तीचं प्रतिबिंब दिसत असेल तर त्या प्रतिबिंबाला म्हणायचं मिथ्या प्रतिबिंब. लक्षात आलं का? पहा, येथे ज्ञानामध्ये सम्यक मिथ्यापणाचा आपण प्रश्न बघत नाहीये. ज्ञानाची निर्मळता किती आहे. जर निर्मळतेनं युक्त असेल, स्पष्ट प्रतिभास असेल तर ते सत्य ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान. आणि ज्ञानामध्ये थोडीशी मलिनता असेल, तेवढी स्पष्टता नसेल, तेवढी व्यक्तता नसेल, तेवढी निर्मळता नसेल, तर मग ते ज्ञान मिथ्या नाही आहे, परंतु ते ज्ञान काय आहे, अस्पष्ट जाणणारं असल्यामुळे ते ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. म्हणजे परोक्ष ज्ञान म्हणजे मिथ्या असतं आणि प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान असतं असं काही नाही. याच्यामध्ये मुख्य गोष्ट ही घ्यायची आहे, प्रत्यक्ष ज्ञान सुविशद असतं, स्पष्ट असतं, निर्मळ असतं. याउलट परोक्ष ज्ञान हे अस्पष्ट असतं. बस हा मुद्दा एक आपण ध्यानी घ्यावा. जाऊया का पुढे? आणखी एक दोन मुद्दे आहेत, ते जर समजले तर प्रत्यक्ष आणि परोक्ष ज्ञानासंबंधी कितीही सूक्ष्म चर्चा चालू दे, आपल्याला जैन दर्शनाचं पूर्ण हार्द समजलं असं म्हणता येईल. तर केवळ आपण दोन गोष्टी शिकलेलो आहोत आता, की प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन अपेक्षा, दोन आधार, आणि परोक्ष ज्ञानाच्या दोन अपेक्षा, दोन आधार. आता मी काही त्या रिपीट करत नाही, दोन्ही तुमच्या ध्यानी आलेल्या आहेत. आता याच्या पुढची एक स्टेप अशी आहे की या मती आणि श्रुत ज्ञानाद्वारे इंद्रिय आणि निमित्ताच्या आधारे जाणल्यामुळे आणि थोडंसं ते अस्पष्ट असल्यामुळे या मती श्रुत ज्ञानाला परोक्ष म्हटलेलं आहे. पण तरी देखील हे आपल्याला पटकन पटत नाही, हे पटकन आपल्याला रुचत नाही की मी प्रत्यक्ष तुम्हाला पाहतो आहे आणि तुम्ही त्याला परोक्ष म्हणता. मी प्रत्यक्ष तुमचे शब्द कानांनी ऐकत आहे आणि तुम्ही त्याला अस्पष्ट म्हणता. तर हेच लक्षात घेऊन आणि हा सामान्य जनव्यवहार चालवण्यासाठी आचार्यांनी एका अपेक्षेने या मतिश्रुत ज्ञानाला परोक्ष असून सुद्धा सामव्यावहारिक प्रत्यक्ष असं सुद्धा म्हटलेलं आहे. पहा काय म्हटलं, जर हे मतिश्रुत ज्ञान खरोखर परोक्षच असतील तर मग आता आपण जो व्यवहार चालवतो, कोणता, मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, मी या घटनेचा साक्षीदार आहे, मी स्पष्ट डोळ्यांनी पाहिलंय, हा व्यवहारच संपून जाईल. मग परोक्ष ज्ञान असले ते अस्पष्ट ज्ञान असेल तर साक्ष्यच देता येणार नाही. कुठल्याही गोष्टीला जनव्यवहारामध्ये मर्यादाच उरणार नाही, जनव्यवहार कोलमडून पडेल. या हेतूने जैनाचार्यांनी हा व्यवहार पक्षाचं संतुलन साधण्यासाठी खऱ्या अर्थानं, मूळ अर्थानं, परमार्थानं जरी ही मतिश्रुत ज्ञाने
अस्पष्ट असली, परोक्ष असली, अविशद असली तरी सुद्धा या दोन ज्ञानांना व्यवहाराच्या अपेक्षेने व्यावहारिक प्रत्यक्ष किंवा साम व्यावहारिक प्रत्यक्ष असं म्हटलेलं आहे. पहा, लक्षात आलं का? खूप सुंदर आहे, सगळीकडे बॅलन्स आहे, कुठेही टोक किंवा एकांत केलेला नाहीये. पहा, मूळ वस्तूचं स्वरूप तर असं आहे की मतिश्रुत ज्ञान ही इंद्रियांच्या अवलंबनाने होतात आणि मुळात ती त्या आत्मिक ज्ञानाच्या तुलनेत अविशद, अस्पष्टच असतात, अविशदच असतात. परंतु अज्ञानी लोकांच्या सोबत चालणारा हा व्यवहार सांभाळण्यासाठी आणि बोली भाषेमधले हे वाक्प्रयोग चालू ठेवण्यासाठी आचार्यांनी या इंद्रिय ज्ञानाला सुद्धा परोक्ष असून देखील साम व्यावहारिक प्रत्यक्ष अशी संज्ञा दिलेली आहे. जर हे सर्वथाच परोक्ष करून टाकले, अस्पष्ट करून टाकले तर मग लोक व्यवहार संपून जाईल. म्हणून या हेतूने या इंद्रिय ज्ञानाला, परोक्ष ज्ञानाला साम व्यावहारिक प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. आता ही दुसरी गोष्ट आपण आता जाणली. आता शेवटची तिसरी गोष्ट ही जर समजली तर हे प्रकरण पूर्ण होत आहे आणि याचा सर्व गाभा आपल्याला समजला असं म्हणता येईल. पहा, एकूण आता 3 गोष्टी आपण शिकलो. पुन्हा एकदा रिपीट करतो. प्रत्यक्ष ज्ञानाच्या 2 अपेक्षा, परोक्ष ज्ञानाच्या 2 अपेक्षा, 2 आधार आणि तिसरी साम व्यावहारिक प्रत्यक्ष जी की परोक्ष असणाऱ्या मतिश्रुत ज्ञानाला सुद्धा एका अपेक्षेने व्यवहाराने स्थूल रीतीने प्रत्यक्ष सांगते. आता पुढे थोडीशी चर्चा करूया. जे मोक्षमार्गी जीव असतात, आता चर्चा बदलते थोडीशी. जे मोक्षमार्गी जीव असतात, आत्मकल्याण साधणारे जीव असतात, जे सम्यक ज्ञानी पुरुष असतात, मग त्यामध्ये गृहस्थ घ्या किंवा अनुव्रती गृहस्थ घ्या किंवा मुनिराज सुद्धा घ्या, कारण हे सगळे मोक्षमार्गीच आहेत. तर मग असे जे गृहस्थ आहे, जो एकदम पहिल्या पायरीवरचा गृहस्थ आहे की ज्यानं कोणती व्रत अजून घेतलेली नाही परंतु सम्यक दृष्टी आहे, मोक्षमार्गी आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या पायरीचा गृहस्थ की जो सम्यक दृष्टी आहे, मोक्षमार्गी आहे आणि त्यानं अनुव्रत म्हणजे थोडंसं चारित्र्य सुद्धा ग्रहण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतरची पुढची पायरी म्हणजे मुनिराज, महाराज की जे सम्यक दृष्टी आहेत, मोक्षमार्गी आहेत आणि त्यांनी सकल चारित्र्य धारण केलेलं आहे, पूर्ण चारित्र्य अंगीकार केलेला आहे. ते दिगंबर, वनवासी, पिछी कमंडल धारी झालेले आहेत. आता या 3ही लोकांना सामान्यपणे 2च ज्ञाने असतात. 5 ज्ञानांपैकी सामान्य रीतीने म्हणतो आहे मोस्ट ऑफ 2च ज्ञाने असतात. या सर्वांना केवळ ज्ञान तर असत नाही, कारण हे भगवान नाही आहेत, भगवान झालेले नाही आहेत. मनपर्यय ज्ञान पण असत नाही. का असत नाही? कारण गृहस्थाला तर ते होतच नाही. त्यामुळे 2 गृहस्थांना तर मनपर्यय ज्ञान व्हायचं कारण नाही. आणि महाराजांना मनपर्यय ज्ञान होतं पण सगळ्यांना होत नाही. फार थोड्या बोटांवर मोजण्या इतक्या मुनिराजांना होतं. मग बाकीचे मुनिराज आणि बाकीचे सर्व गृहस्थ यांना मनपर्यय ज्ञान पण असण्याचं काही कारण नाही. अवधी ज्ञान सुद्धा खूप कमी लोकांना होतं, ते सुद्धा अत्यल्प जीव आहेत. मग या अपेक्षेने पाहिलं तर व्रत न घेतलेला गृहस्थ, अणुव्रती गृहस्थ आणि महाव्रती मुनिराज हे मोक्षमार्गी सम्यक दृष्टी असून सुद्धा त्यांना 2च ज्ञाने आहेत, म्हणजे मतिज्ञान आणि श्रुतज्ञानच आहे. क्लिअर? आता ही 2 मती आणि श्रुतज्ञान आहेत म्हणजे परोक्ष ज्ञान आहेत निश्चितच, कारण ही मती इंद्रिय आणि मनाद्वारे होतात, इंद्रिय आणि मनाच्या अवलंबनाने होतात पहिली गोष्ट, आणि निर्मलतेला धरून नसतात. अवधी ज्ञान, मनपर्यय ज्ञान आणि केवळ ज्ञानाच्या तुलनेत ती अनिर्मल आहेत, अविशद आहेत, अस्पष्ट आहेत. म्हणून त्या मोक्षमार्गी जीवांची मतिश्रुत ज्ञाने सुद्धा परोक्ष ज्ञाने झाली. ठीक आहे? आता काय विरोधाभास होतो बघा. असे जे मोक्षमार्गी जीव आहेत, आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत, अशा लोकांना जो मोक्षमार्ग प्रकट झालेला आहे
तो कशामुळे प्रकट झालाय? आपल्या आत्मतत्वाला जाणल्यामुळे, आपल्या आत्म्याचं ध्यान केल्यामुळे, आपल्या आत्म्याचा आश्रय घेतल्यामुळे त्यांना मोक्षमार्ग प्रकट झालाय. आता मला सांगा, जर त्यांना आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे, जर ते आत्मज्ञानी आहेत, तर मग त्यांचं आत्मज्ञान होत असताना त्या गृहस्थांना आणि त्या महाराजांना मतिश्रुत ज्ञानामध्ये जेव्हा त्यांना आत्मज्ञान झालं तेव्हा ते इंद्रियांच्या आणि मनाच्या अवलंबनाने झालं का इंद्रिय आणि मनाचं अवलंबन सोडून आत्म्याचा आश्रय घेतला म्हणून झालं? काय नाही बाबा, तुम्ही फार अवघड सांगता आहात, फार कठीण करता आहात. ही शेवटची स्टेप आहे, हा कळस आहे या चर्चेचा. हा समजला तर बेडा पार, आणि इथं गटांगळ्या खाल्ल्या तर अध्यात्म आपल्याला समजलं नाही. हा अगदी शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे आपण हे समजून घ्यायचंच असा चंग बांधला. काय सांगितलं? जे महाराज आहेत ते आत्मज्ञानी आहेत, त्यांना आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे. जे अणुव्रती आहेत किंवा जे आणखी व्रत न घेतलेले सम्यक दृष्टी जीव आहेत ते सुद्धा आत्मज्ञानी आहेत, त्यांना आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे. प्रश्न इतकाच आहे की त्यांना तर दोनच ज्ञान आहेत, मतिज्ञान आणि श्रुतज्ञान. मग मतिश्रुत ज्ञान हे इंद्रिय आणि मनाच्या सहाय्याने होतं, अवलंबनाने होतं. प्रश्न इतकाच आहे की या सम्यक दृष्टी जीवांना झालेलं आत्मज्ञान, आत्म्याचं आत्म्याद्वारे आत्म्याला झालेलं ज्ञान हे इंद्रिय आणि मनाद्वारे झालेलं असेल का इंद्रिय आणि मनाशिवाय झालेलं असेल? निश्चितच इंद्रिय आणि मनाद्वारे हे ज्ञान होत नाही, कारण इंद्रिय आणि मन मूर्तिक पदार्थांना जाणणार. मन अमूर्तिक पदार्थांना पण जाणतं, परंतु आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणजे आत्मज्ञान करीत असताना 5 इंद्रिय पण उपयोगी पडत नाहीत आणि मन सुद्धा उपयोगी पडत नाही, कारण ते विकल्प करत राहतं, निर्विकल्प होत नाही, ध्यान करू शकत नाही. आणि म्हणून येथे आपण समजावून घेतलं पाहिजे की जे गृहस्थ आणि महाराज असतात ते आत्मध्यान करतात, त्या आत्मध्यानाच्या वेळेला ते 5 इंद्रियांकडे लक्ष देत नाहीत, 5 इंद्रियांच्या माध्यमातून आपलं ज्ञान वाहू देत नाहीत, मनाद्वारे विचार करत नाहीत, तर ते निर्विकल्प होऊन 5 इंद्रिय आणि 1 मन यांचा आश्रय सोडून आपल्या आत्म्याच्या ज्ञानाला आत्म्यामध्येच मग्न करतात. त्यावेळेला ते इंद्रिय आणि मन यांचं अवलंबन घेत नाहीत. याचा अर्थ असा झाला की ते मतिश्रुत ज्ञानी तर आहेत, परंतु आत्मज्ञानाच्या वेळेस, आत्मध्यानाच्या वेळेस ते इंद्रिय आणि मनाशिवाय ज्ञान करतात. आणि म्हणून त्या आत्मज्ञानी गृहस्थ आणि मुनिराजांचं आत्मज्ञान आणि ध्याना वेळेपुरतं तेवढंच, त्या ध्यानाच्या काही सेकंद, काही मिनिट तेवढ्या काळापुरतंच जे ज्ञान झालेलं आहे ते मतिश्रुत ज्ञान असलं तरी ते परोक्ष नाही, ते इंद्रिय आणि मनाच्या द्वारे प्रवर्तित झालेलं नाही. तेवढ्याच काळापुरतं ते मतिश्रुत ज्ञान इंद्रिय आणि मनाचं अवलंबन झुगारून दिलेलं आहे. म्हणून त्या ज्ञानाला स्वानुभव प्रत्यक्ष मतिज्ञान, स्वानुभव प्रत्यक्ष श्रुतज्ञान असं म्हटलं जातं. ओहो, अद्भुत. म्हणजे त्या मतिज्ञान आणि श्रुतज्ञानाला मोस्ट ऑफ परोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे, परंतु ज्या आत्मज्ञानाच्या वेळेला तेवढ्याच काळापुरतं ते इंद्रिय आणि मनाचं अवलंबन सोडून दिलं जातं आणि हा आत्मा आपल्या ज्ञानाद्वारे आपल्या ज्ञानामध्ये मग्न होतो, आत्मध्यानामध्ये केंद्रित होतो. त्यावेळेला ते ज्ञान परोक्ष जरी सांगितलं गेलं असलं तरी त्या वेळेपुरतं ते मतिज्ञान आणि श्रुतज्ञान प्रत्यक्ष असतं, त्याला स्वानुभव प्रत्यक्ष म्हणतात. लक्षात आलं का? पहा काय अद्भुत आहे. म्हणजे एकाच गोष्टीला आचार्यांनी किती वेगवेगळ्या पद्धतींनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की इंद्रिय आणि मन यांच्याद्वारे प्रवर्तित होणारं ज्ञान हे परोक्ष आहे, हे पहिल्यांदा स्वीकारा.
मग म्हणतात परोक्ष असलं तरी सुद्धा लोकव्यवहार चालला पाहिजे, म्हणून त्याला एका दृष्टीनं प्रत्यक्ष पण म्हणा, सामव्यावहारिक प्रत्यक्ष म्हणण्यापुरतं म्हटलं तरी आम्हाला चालेल, पण आहे परोक्षच. मग पुढे जाऊन म्हणतात की होय परोक्षच आहे, परंतु त्यातल्या त्यात जेव्हा ते ज्ञान आत्मसन्मुख होईल, परपदार्थांना जाणताना इंद्रिय आणि मन लागतं, परंतु आत्म्याला जाणण्यासाठी इंद्रिय आणि मनाची आवश्यकता असत नाही. मग ज्या वेळेला ते मतिश्रुत ज्ञान इंद्रिय आणि मनाचं अवलंबन न घेता स्वतःलाच जाणू लागेल, तेव्हा ते ज्ञान परोक्ष असलं, सांगितलं असलं तरी सुद्धा तुम्ही त्याला प्रत्यक्ष माना. आणि त्यावेळी ते ज्ञान स्वानुभव प्रत्यक्ष मती ज्ञान आणि स्वानुभव प्रत्यक्ष श्रुत ज्ञान आहे. महाराज जेव्हा आत्मध्यान करत असतील तेव्हा त्यांचं मतिश्रुत ज्ञान स्वानुभव प्रत्यक्ष आहे. आणि जेव्हा आत्मध्यानातून बाहेर येऊन शास्त्र वाचत असतील, शास्त्र लिहित असतील, त्यावेळेला इंद्रिय आणि मनाचं अवलंबन घेत आहेत, डोळ्यांनी पाहताहेत, हाताने लिहितायत, आणि त्यामुळे त्यावेळेला त्यांचं ज्ञान मतिश्रुत ज्ञान आहे, ते परोक्ष ज्ञान आहे. समजलं का? खूप सुंदर चर्चा आहे, खूप अद्भुत चर्चा आहे. तर हे एकूण 4 बिंदू आपण येथे समजावून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे ही चर्चा अनेक अँगल, आता याला नावं सुद्धा खूप छान देता येतात. पहिली आहे आगम अपेक्षा. आगम अपेक्षेने मतिश्रुत ज्ञान परोक्षच असतात आणि अवधी ज्ञान, मनःपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान हे प्रत्यक्षच असतात. ही पहिली आगम अपेक्षा. दुसरी अपेक्षा कोणती? न्यायशास्त्राची अपेक्षा. न्यायशास्त्र काय सांगतं की मतिज्ञान आणि श्रुतज्ञान परोक्ष असले तरी तुम्ही त्याला सामव्यावहारिक प्रत्यक्ष म्हणा, लोकव्यवहार चालवण्यासाठी. परमत खंडन आणि स्वमत मंडन, आपल्या जिनधर्माची सिद्धी करण्यासाठी आणि परमताचं खंडन करण्यासाठी आम्हाला याला सामव्यावहारिक प्रत्यक्ष मानावं लागेल. नाहीतर काय होईल माहितीये, ह्याला आणखी खूप सांगता येईल, किती सांगू आणि किती नको. जर मतिश्रुत ज्ञान तुम्ही सर्वथा परोक्ष म्हणाल, सर्वथा अस्पष्ट म्हणाल, तर मग आता जो दुःखाचा अनुभव होतो आहे, संसाराचं जे भयंकर दुःख भोगावं लागतं आहे, जे सुखदुःखाचं वेदन होतं आहे, मग ते पण परोक्षच आहे काय? ते पण अस्पष्टच आहे काय? ते पण कमी भोगावं लागतंय असं आहे काय? नाही. ते जे सुखदुःखाचं वेदन आहे ते स्पष्ट आहे, ते प्रत्यक्ष आहे. आणि या अपेक्षेने त्या मतिश्रुत ज्ञानाला मुळात परोक्ष, त्याच्या स्वभावाने जातीने परोक्ष सांगितलं असलं तरी सुद्धा त्याला लोकव्यवहार चालवण्याच्या अपेक्षेने आणि स्वतःच्या सुखदुःखाच्या वेदन करण्याच्या अपेक्षेने आचार्यांनी त्याला सामव्यावहारिक प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. दोन कारणं सांगितली मी जोरदार त्याची. खरं म्हणजे याचा विस्तार खूप करता येईल, पण आपल्याला थोडक्यात घेऊन हा विषय इथे पूर्ण करायचा आहे, म्हणून मी लगेच सांगतो आहे. आणि ही झाली न्यायशास्त्राची अपेक्षा. आणि तिसरी अपेक्षा आहे अध्यात्म अपेक्षा, की या अध्यात्म अपेक्षेने असं सांगितलं जातं की आगम अपेक्षेने जरी मतिश्रुत ज्ञान परोक्षच असले तरी सुद्धा अध्यात्म सांगतं, जितक्या काळापुरता हा जीव आपल्या मतिश्रुत ज्ञानाला इंद्रियांच्या द्वारे आणि मनाच्या द्वारे बाहेर न सोडता आपल्या आत्म्यामध्ये केंद्रित करतो, तितक्या काळापुरतं हे मतिश्रुत ज्ञान, स्वल्प काळापुरतं हे मतिश्रुत ज्ञान आगमाने परोक्ष सांगितलं असलं तरी अध्यात्ममुखाने ते प्रत्यक्षच आहे. आणि अशा प्रकारे या आत्मोन्मुखी मतिश्रुत ज्ञानाला स्वानुभव प्रत्यक्ष या नावाने सांगितलेलं आहे. खरोखर मला खूप महिमा येते की जैनाचार्यांनी विषय किती सुस्पष्ट करून सांगितलेला आहे. कुठेही एकांत न करता सर्व प्रकारच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या पद्धतीने त्या वस्तू स्वरूपाला सांगितलेला आहे. बाबा रे, वस्तू स्वरूपच जटिल आहे, वस्तू स्वरूपच अनेक अँगलनी युक्त आहे, म्हणून आम्हाला अनेक अँगलनी सांगावं लागतं. आम्ही आहे वस्तू एक प्रकारची आणि आम्ही तिला वेगळ्याच प्रकारे सांगतो आहोत, जटिल करून सांगतो आहोत, आमच्या मतिकल्पनेनं सांगत आहोत, आम्ही किती हुशार आहोत हे सांगण्यासाठी सांगतो आहोत, असं अजिबात नाही. मुळात वस्तूमध्येच हे सर्व प्रकार पडून आहेत.
ते सांगण्यासाठी आम्हाला कथनामध्ये सुद्धा प्रकार करावे लागतात. यालाच स्याद्वाद म्हणतात. तर अशा प्रकारे वस्तूमध्ये जे पडून आहे त्याला अनेकांत म्हणतात आणि त्याला जसं आहे तसं सांगण्यासाठी अनेक अपेक्षांनी सांगणं यालाच स्याद्वाद म्हणतात. तर अशा प्रकारे हे अनेकांत आणि स्याद्वाद युक्त अलौकिक जिनदर्शन आहे, जैन दर्शन आहे की ज्याच्यामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष आणि परोक्षपणाची व्याख्या आपण एकूण 3 प्रकारे केली. पहिली आगम अपेक्षेने मतिश्रुत ज्ञान परोक्ष, अवधी मनःपर्यय ज्ञान केवळ ज्ञान प्रत्यक्ष. दुसरी न्यायशास्त्राच्या अपेक्षेने मतिश्रुत ज्ञान परोक्ष असून सुद्धा लोकव्यवहाराच्या अपेक्षेने त्याला सामव्यावहारिक प्रत्यक्ष आणि बाकीचे 3 प्रत्यक्ष. आणि तिसरी अध्यात्म अपेक्षेने की मतिश्रुत ज्ञान परोक्षच, परंतु जितका काळ आत्मोन्मुखी जीव तितका काळ ते मतिश्रुत ज्ञान स्वानुभव प्रत्यक्ष आणि बाकीचे 3 ज्ञान प्रत्यक्ष. तर अशा प्रकारे येथे आपण 3 अपेक्षांच्या द्वारे ज्ञानाची प्रत्यक्ष आणि परोक्षपणाची अपेक्षा जाणून घेतली. आपण जरूर याचा खूप सुंदर रीतीने स्वाध्याय करावा. एकदा नाही समजलं तर 2-3 वेळेला हे व्याख्यान पुन्हा पुन्हा, ही टेक्नॉलॉजीची करामात आहे की आपल्याला हे व्याख्यान पुन्हा पुन्हा ऐकू शकतो आपण. तर जरूर याचा स्वाध्याय करावा. हा विषय एकदा असा पक्का करून टाकावा की पुन्हा कधीही आपल्याला या विषयासंबंधी कधीही कुठलीही शंका येणार नाही. एकच छोटासा बिंदू याच्यामध्ये बाकी आहे, तो एवढा भाग समजल्यानंतर आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये पाहूया. आजचा विषय इथेच पूर्ण करूया. ज्ञानाचं हे अलौकिक स्वरूप समजावून घेऊन आपण देखील या ज्ञान स्वभावी आत्म्याचा आश्रय घ्यावा या मंगल भावनेने. ओम नमः. पहा, आपण आता प्रश्नमंच कोणी करू इच्छित आहे का? हा, आहेत पंडितजी आहेत. माझा आवाज ऐकू येतोय? हो, व्यवस्थित ऐकू येतो पंडितजी. आज काही अपरिहार्य कारणामुळे रवींद्रजी आपल्यामध्ये उपस्थित नाहीयेत. हो, त्यांना पाठवण्याचे क्लास या